अमरावती येथे IRG कॉम्प्युटर पुरस्कृत महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025चा सोहळा थाटात रंगला। या सोहळ्यात पश्चिम विदर्भातील विविध क्षेत्रातील 27 निवडक लोकांचा गौरव करण्यात आला। RRC नेटवर्क व सिटी न्यूज सुपरफास्टचे अमरावती येथे लॉन्चिंग व अंबानगरीत महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड वितरण सोहळा उद्योजक व व्यावसायिक क्षेत्राचा गौरव करण्यात आला। अकोल्यातील यशानंतर सिटी न्यूज अमरावतीत लोकप्रिय होईल असा विश्वास खासदार बळवंत वानखडे यांनी व्यक्त केला। येणाऱ्या काळात सत्काराची ऊर्जा प्रत्येकाच्या अंगात राहील। सर्वांचे अभिनंदन यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी केले। उद्योजक क्षेत्रातून स्नेहल ढवळे, विनोद वानखडे, रामळे, महेश अग्रवाल आदींचा समावेश होता। पर्यंत न थांबता अजून आपल्या केलेल्या समाजाचा यशाला त्यांनी सुद्धा जिंकून आणि विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रात त्यांनी स्वतःची वेगळी जो महाराष्ट्रावर अवॉर्ड महाराष्ट्राने दिला त्याबद्दल सिटी न्यूज प्रेझेंट महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड अमरावती 2025 आपल्यासोबत जुळलेले आहेत। असेच एक गौरव ज्यांनी आज गौरव सन्मान RRC नेटवर्क सिटी न्यूज सुपरफास्ट प्रस्तुत सन्मान कर्तृत्वाचा सन्मान अस्मितेचा IRG HP वर्ल्ड प्रेझेंट्स महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025। वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाला आपण आज खरं तर सन्मानित केलं आहे। त्यामध्ये उद्योजक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या जिल्ह्यातून नावं आली होती। पुण्यातून थेट दीक्षा एंटरप्राइजेसचे संचालक विनोदजी वानखडे यांचा प्रवास खरंच एक व्यक्तिमत्वाची ओळख घडवणारा तर आहेच, परंतु प्रेरणादायी आहे। परंतु हा प्रेरणादायी प्रवास संघर्षात्मक सुद्धा तितकाच होता। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। वळूया त्यांच्याकडे। सर, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या सन्मानासाठी आणि नक्कीच कुठलंही ध्येय गाठत असताना प्रवासाचा सामना करावा लागतो। हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आजचा अनुभव कसा होता? अतिशय चांगल्या प्रकारचा अनुभव होता। मी पुण्यावरून आलेलो, माझ्या कंपनीचं नाव दीक्षा एंटरप्राइजेस अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट, परंतु मी अकोल्यामधलं ससून खेड्यागावातून आलेलं। माझ्या गावाचं नाव रिधुरा म्हणून अकोल्याच्या शेजारी अतिशय कडू जीवन होतं माझं। मी पुण्याला गेल्याच्या नंतर एक छोटीशी फर्म चालू केली दीक्षा एंटरप्राइजेस अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट आणि धीरे धीरे साईट वाढत आज चेन्नई, गुडगाव, मद्रास, बँगलोर अशा इत्यादी ठिकाणी माझं स्वतःचं ऑफिस आहे आणि माझी एजी झाली। खरं तर इतक्या राज्यांमध्ये त्यांचं जाळं पसरवल्यानंतरही बऱ्याच लोकांना रोजगार सुद्धा त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे आणि तुमचा प्रवास खरंच दैर्यप्रमाण देणारा आहे आणि प्रेरणादायी। परंतु तुम्हाला ऐकत असलेले जे दर्शक आहेत तुम्हाला बघत असतात स्वप्न बघतात आणि उद्योजक म्हटल्यानंतर रिस्क आलीच, तर एक उद्योजक म्हणून काय संदेश असेल? मी ग्रामीण भागातल्या एकच संधी प्रकारचं जॉब काम छोटं तुम्ही प्रयत्न करत राहिले काम छोटं किंवा मोठं प्रयत्नच परमेश्वर समजेल आणि ज्यावेळेस तुम्ही छोटं काम करत करत मोठं होता त्यावेळेस तुम्हाला असा पुरस्कार भेटला। आणि RRC नेटवर्कने आता अमरावतीमध्ये सुद्धा त्यांचा हा उपक्रम घेतला आणि त्याची सुरुवात झाली आहे। काय शुभेच्छा असतात? मी त्यांना एक शुभेच्छा RRC शुभेच्छा देतो। जसं तुम्ही अमरावतीमध्ये काम करायला तसंच तुम्ही आपल्या विदर्भामध्ये अकोल्यामध्ये असा प्रकारचे मोठा कार्यक्रम घ्या असं मी त्यांना आवाहन करतो आणि त्या कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद। दीक्षा एंटरप्राइजेसचे संचालक ज्यांनी त्यांच्या कंपनीमार्फत अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत। ग्रामीण भागातून आलेले विनोदजी वानखडे हे एका वेगळ्या अस्तित्वात त्याची निवड जी झाली आहे त्यांच्या कष्टामुळे खरंच त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे। पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा असतील आणि नक्कीच बघत राहा RRC नेटवर्क सेवा करणार तुमची।